सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यातील येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला बिळूर जिल्हा परिषद गटामध्ये मोठा आणि निर्णायक राजकीय धक्का बसलाय। भाजपचे कट्टर निष्ठावंत आणि वर्षानुवर्ष पक्षासाठी झटणारे प्रमुख कार्यकर्ते भाजपला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात जाहीरपणे दाखल झाले। या घडामोडीमुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी, विस्कळीत संघटन आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय पुन्हा एकदा उघड झालाय। बिळूर गटातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते सहदेव भीमांना खांडेकर, भैराप्पा नरुटे, विठ्ठल काळे, सुरेश बिराप्पा शेळके, हुचाप्पा भीमांना पुजारी, भीमा सत्याप्पा खांडेकर, संतोष विठ्ठल खांडेकर वर रामा भीमा शेळके यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व प्रमुख नेते उपस्थित होते। या पक्षप्रवेशामुळे बिळूर गटासह संपूर्ण जत तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे। या सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामपातळीपासून बूथ कमिटी व प्रचार यंत्रणेपर्यंत भाजपसाठी निष्ठेने काम केलं होतं। मागील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आमदार पडळकर यांच्यासाठी ताकदीने प्रचार केला होता। मात्र निवडणूक संपल्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर स्थानिक कार्यकर्त्यांना बाजूला सारत ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या उमेदवाराला संधी दिल्यानं बिळूर गटात तीव्र असंतोष निर्माण झाला होता। वारंवार तक्रारी करूनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून दखल न घेतल्यानं अखेर भाजपची दुटप्पी भूमिका सहन न होऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका करत सांगितले की भाजपमध्ये निष्ठेला किंमत नसून आयत्या गाठी आणि आयात केलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य दिलं जातं। काँग्रेस पक्ष मात्र कार्यकर्त्यांच्या कष्टांची कदर करतो आणि त्यांना न्याय देतो असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। या पक्षप्रवेशामुळे बिळूर गटातील भाजपचे संघटन अक्षरशः कोलमडले असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला याचा मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। जत तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याचे चिन्ह दिसत असून काँग्रेस पक्ष नव्या जोमानं मैदानात उतरल्याचं चित्र आहे।